आता काय घडेल काय बिघडणार थोडस आपल्याला फोटोशूट पाहायला मिळतंय DTPLच्या या मैदानामध्ये पंचांच्या मागून फोटोशूट पाहायला मिळतंय चला मॅच ऑन टीव्ही करा ऑन आणि समीर सावंत होते फायर ऑन जातोय सर वन माउस खरबूज समाचार लाठी चार्ज येतोय चौकार की आपल्या गावाचं नाव ज्याने खऱ्या अर्थाने 7 समुद्र पार घेऊन गेला असा समीर सावंत ISPL मध्ये देखील ज्याचं सिलेक्शन झालं होतं मार्क झाला होता तो हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता ग्राउंड शॉट पाहायला मिळते फाईन लेगला जातोय सर पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय चौकार अनुभव आहे स्वप्नील जाधव यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आपल्याला मोठा प्रकार करायचा प्रयत्न कसं थांबवलं थोडस अडथळा पाहायला मिळतोय आपल्या DTPLचा एक वेगळा नियम आहे की सर्कल मध्ये 6 खेळाडू ठेवायचे आहेत आणि बाहेर 5 डावकर फलंदाज पाहायला मिळतोय ज्याच्याकडे एकीकडे पाहतोय आपण अनुभव मोठा खेळायचा प्रयत्न बाहेर जाणारा चेंडू होता स्वेर मारा स्लो ओव्हरचा चेंडू आपण पाहतोय मारुती बंगाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात हो पुन्हा एकदा बाहेरची दिशा खराब चेंडू खराब दडपण पाहायला मिळतोय कारण मोठा खेळाडू आहे समीरला थांबवणं फार गरजेचं आहे पण स्वेर मारा करतायत आपण जर एक IPL ला एक 2 दिवसापूर्वी झालेली मॅच जर पाहिली पंजाबची मॅच ऑफ टर्मच्या बाहेर दिशेने केलेली गोलंदाजी थांबून ठेवलं आणि आपल्याला पंजाबला विजय प्राप्त केला त्या गोलंदाजाने पुन्हा एकदा बाहेरची दिशा पहिलं षटक आहे पहिल्या षटकावरती स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय खराब गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळत आहे मारुती बंगाल यांच्याकडून अनुभव आहे मागील सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये त्यांचा पायाला दुखापत झाली होती पण त्या दुखापतीतून स्वतःला सावरत वाघ जरी जखमी झाला असला तरी शिकार करणं केव्हाही सोडत नसतं मारुती बंगाल यांचाही तेच आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटमध्ये आवड आहे खेळण्याची क्षमता देखील आहे काहीसा चेंडू मध्ये बदल केला जातो चेंडू फेका खेळलेला नॉन स्ट्राईकला असलेला साथ देणारा आता रोहित निकम स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही मारुती बंगाल यांचा षटक प्रगतीपथावरती एकूण आपण पाहिलं तर एकूण 6 चेंडू फेकले गेले 6 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं फक्त 3 चेंडू झालेले आहेत 3 चेंडू स्क्वेअर मार आपल्याला पाहायला मिळाला रोहित निकम ओहो सूरज सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला कमबॅक केलं ऑप्टमच्या बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळाला सुंदर थांबून ठेवलं रोहितला 4 चेंडू फेकले गेले 2 चेंडू शेष आहेत
धावफलकावरती धावा आपण पाहतोय, अवघ्या 12 धावा आपण पाहतोय. अगोदरचा चेंडू बॅटची काढा घेतली आणि इथे रोहितला माघारी परतावं लागेल. जाल में मछली फसली, वापस लौटना पडेगा रोहित निकम को. बारा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 1-2 लॉस ऑफ 1 विकेट. रोहित माघारी परतला, नाराज होतोय स्वतःच्या कामगिरीवरती आणि नाराज देखील केला आपल्या संघाला रोहितने. नॉन स्ट्रायकरला जर आपण समीरला ठेवलं तर थोडीशी तुमची रणनीती यशस्वी होऊ शकते. आता स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल होतोय विनोद हरावडे. स्वतः कर्णधार आहे, मोठी जबाबदारी. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय विनोद. मारुती वंगाल मोठा फटका खेळायचा होता पण समजला नाहीये, थांबवून ठेवलं. कोणती घाई केली नाहीये समीरने देखील तितकी चतुरता दाखवली, कारण स्ट्राईकला येतोय. षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होते अवघ्या 12 धावा, 1 विकेट बाद. करू नका, डिस्कस करू नका मित्रांनो, एकत्र येऊ नका वारंवार. तात्या इलेवड या संघाला विनंती आहे, वारंवार डिस्कस साठी येऊ नका प्लीज. पहिलं षटक आपण पाहिला समाप्त झालेलं आहे. मारुती बंगाले आणि 6 चेंडू फेकत असताना 12 धावा खर्च केला, 1 विकेट देखील प्राप्त केली. रोहितला माघारी धाडलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सूरज कांदेकर. गोलंदाजी मार्गवरती अगोदर चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्राचं स्वप्नील येतोय आणि झेल सोडतोय. मित्र झेल तुम्ही कोणाचा सोडलाय? झेल समीर सावंतचा सोडलाय. जर समीर सावंतने जर चॅम्पियन ठरला तर नक्कीच या क्षेत्ररक्षकाला स्वप्नीलला झोप लागणार नाही, कारण समीरला तुम्ही जीवनदान दिले मित्रांनो. अशा मोठ्या फलंदाजाला ज्यावेळेस जीवनदान देतो ना त्यावेळेस हे वेगळं दडपण देखील येतं आपल्या संघावर, गोलंदाजावरती दडपण. आता सूरज वरती आपल्याला दडपण पाहायला मिळेल, कारण समीरला जीवनदान दिलंय. हा जर मोठा गडी बाद झाला असता तर नक्कीच कमबॅक केला असता, थोडसा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता तात्या इलेव्हन संघ. पुन्हा एकदा सूरज कांदेकर गोलंदाजी मार्ग वरती. मोठा काय खेळायचा प्रयत्न होतोय, शरीर एष्टीवरती आढळतोय, एकही धाव नाहीये. थांबवून ठेवलं विनोदला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय समीर. समीरने सांगितलं विनोदला कोणती घाई करायची नाही, थांबून लॉंग स्ट्राईकला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, कारण मोठे फटके खेळण्यामध्ये ज्यांच्याकडे पॉवर आहे तो समीर सावंत. पुन्हा क्रॉस आणि काय प्रयत्न सुंदर क्षेत्र अडवलं, थोपवलं जातं, थांबवलं जातं आणि 2 धावा सहजरित्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 16 धावा. 1-6 लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा धावफलकावरती. अजूनही समीरच्या बॅटमधून ज्या क्रिकेट रसिकांना जो खेळ पाहिजे होता तो पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके अजूनही समीरच्या बॅटमधून निघालेले नाहीयेत. समीरचे बॅट मात्र शांत पाहायला मिळत आहे, अजूनही सूर मिळालेला नाहीये. सूरज कांदेकर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मारते, सुंदर गोलंदाजी करतात सूरज कांदेकर. हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होता, सन्मानाने खेळलाय, फॉलो थ्रो वरती थांबवले सूरजने. समीरला थांबवणं ऐरागिराचं काम नाही, पण ती कमाल करतोय, तो चमत्कार करतोय सूरज कांदेकर. सूरजसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मोठ्या फलंदाजाला थांबवणं मित्रांनो सोपं नसतं, ते काम सूरजने केलं. फुल टॉस खेळतोय, रिव्हर्स शॉट करायचा प्रयत्न, झेल होऊ शकला असता पण नाही, फार दूरवर होता. 1 धाव नक्की मिळाली, पण विनोदने स्ट्राईक घेतली.
एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या होते 17 धावा धाव फलकावरती. 1-7. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू शेष आहे सूरज याच्या गोलंदाजीवरचं. विनोद. सूरजने आकडव्याचा चेंडू होता सहज ढकललाय. बॅटची कडा घेतली. काऊ कॉर्नरला जाताना पाहायला मिळतंय पण स्ट्राईक साठी 2 धाव केल्या. थोडस धीम्या गतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सार्थक महाडिक यांच्याकडून थोडंसं धीम्या गतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा प्राप्त केल्या. षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि तुम्हाला सर्वांना धाव फलकावरती घेऊन जातो. धाव फलकावरती धाव होत आहेत एकूण 19. एक गडी बाद. आता बघा ही लढाई ज्याने जीवनदान दिलं स्वप्नीलने आणि तो स्वप्नील आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला आहे समीर. काय खरपूस समाचार घेईल का समीर? का जीवनदान दिलं त्याचाच उत्तर असेल समीर कडून. पण अजूनही समीरला सूर मिळालेला नाहीये. हवेमध्ये चेंडू आहे. जाईल काय? जाते. बघतोस काय रागानं आणि षटकार मारला भीमाच्या वागानं. धावसंख्या होते 25/25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार पुन्हा थांबवून ठेवलाय. अपील केले जाते. कोणतीही दाद नाहीये मित्रांनो. 2 ठिकाणी अपील केली जाते. एक क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि कोर्टामध्ये. आज आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये अपील करताना पाहायला मिळते पण पंचांनी कोणती खून केलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. अगोदर चेंडू होता. जातोय काय? जातोय सरळ सीमा रेषेपार. येतो हवाई प्रहार. मोठा षटकार. हा फलकावरती जोडल्या जातात. काहीच महागडे षटक ठरतोय स्वप्नील याचा. यानंतर पुढील होणारा सामना असेल शार्वी 11 आणि महालक्ष्मी 11. पुन्हा एकदा ताकद लावले. जातो सरळ. पुन्हा एकदा बिग हिट षटकार. उल्लेख केला. समीराच्या बॅट मधून आपण पाहिला की लगातार बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार थोडासा कमजोर आहे पण नाही. जातोय सर बॅक टू बॅक 4था षटकार आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने डान्स आपण नृत्य करतात पंच शैलेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. गोट्या एकीकडे गोट्या अंपायर पाहतो डान्स करताना. हात दमामे दामणचा गोट्या अर्थातच शैलेश जाधव पाहतोय पंचांच्या भूमिकेत. का जीवनदान मिळालं? का जीवनदान दिलं स्वप्नीलने ते पाहतोय आपण. उत्तर देतोय आणि षटकाची देखील समाप्ती. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा होतात. उच्चांक गाठला जातो 43 धावा. 44 धावांची गरज आहे टाटा 11 संघाला. त्यानंतर आपण मध्यंतरानंतर आपण पाहूया नाणेफेक कक्षाकडे. पुढे होणारा सामना आहे शार्वी 11 आणि महालक्ष्मी 11. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला महालक्ष्मी 11 अजय बोगले आणि श्रीकांत पड्याल.
समीर एकूण 38 धावांवरती नाबाद राहिल्या. जोरदार टाळ्या वाजवा समीरसाठी एकदा. 38 धावांवरती नाबाद होऊन खेळला. सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं समीरने. सुरुवातीला जर समीरचं आपण पहिली फलंदाजी थोडसा अडखळत खेळताना पाहिलं, त्यानंतर बॅक टू बॅक आपण 4 षटकार पाहिले. समीर सावंत यांनी 4 षटकार मारले लगातार. त्यासाठी सीझन क्रिकेटर ज्याने घरात दमामी तामोण गावाचं नाव 7 समुद्रावर घेऊन गेले असे कुमारी दिया संजय सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे समीरसाठी. ऑनलाईन तुम्हाला पे होईल अशी सूचना आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. चला फुल फलंदाज मित्रांनो, एकीकडे तुमच्या समीरने षटकार मारून मनोरंजन केलं आणि एकीकडे आपण शैलेश जाधव यांचा नृत्याने आपलं मनोरंजन होताना पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने पूर्ण स्पर्धेमध्ये शैलेश जाधव यांना पंच म्हणून भूमिका द्या. खरोखरच क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करेल. फलंदाजीतून नाही, गोलंदाजीतून नाही, तर पंचांच्या भूमिकेतून योग्य असं सुंदर मनोरंजन पाहायला, एंटरटेनमेंट पाहायला मिळते शैलेश जाधव यांच्याकडून. लेजंडचा सामना होईल यानंतर. लेजंड ए आणि लेजंड बी. दमामे वर्षे तामोण लेजंड, दमामे लेजंड आणि तामोण लेजंड असा हा सामना होईल. चला तयार राहणे स्नानपकीसाठी या विकासजी. चला शैलेश जाधव वेळ देऊ नका प्लीज. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला सूरज आणि स्वप्नील. स्वप्नीलने आता धावा वसूल करावे लागणार आहेत, त्या देखील निरमा पावडर घेऊन. पूर्ण सफेदी फलंदाजी करावी लागणार आहे. स्वप्नीलला मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण धावसंख्या आहे, एकूण गरज आहे धावसंख्येची 44 धावांची गरज आहे. 43 धावा धावफलकात जोडल्या गेल्या आणि 44 धावांचं आव्हान आहे. विनोद आरावडे स्वतः गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतो. विनोद आरावडे ज्यांनी गोलंदाजीवरती अनेक वेळा चुनूक दाखवली, आपल्या नावाचा ठसा उमटवला तो विनोद आज या DTPL मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चला दमामे लेजंड आणि तामोण लेजंड या दोन्ही संघाच्या संगणकांनी नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. ओहो, सुरेख चेंडू पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला, सूरज कांदेकर यांना समजला नाहीये. नॉन स्ट्राईकला असेल स्वप्नील, स्ट्राईकला आहे सूरज. थोडस मोठे फटके खेळावे लागतील. सूरज, विनोद हरावडे याच्या जर या गोलंदाजीवरती जर मोठे फटके आले तर नक्कीच या सामन्यामध्ये एक वेगळी रंगत येईल. बारची काढा गेली, एसटी रक्षकाच्या मागे त्यांना पाहायला मिळतं. बॅकअप दिलंय, प्रोटेक्शन दिलंय, एक धाव नक्की मिळेल. आता नॉन स्ट्राईकला असलेला स्वप्नील स्ट्राईकला पोहोचताना पाहायला मिळतोय. खाता देखील ओपन केला, खुला केला. 1 धावेने 44 धावांचा टार्गेट सेट असताना पाहायला मिळत आहे स्वप्नील. एकंदरीत जर पाहिलं आपण तो थोडासा उन्हाच्या कडाक्यामध्ये थोडसा संत गतीने सामने चालताना पाहायला मिळत आहेत विनोद हरावडे. हो, वेगवान चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलं, थांबून ठेवतोय स्वप्नीलला. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये टीव्ही सेट, सोफा सेट असणं तितकंच महत्वाचं आहे ना, तसं क्रिकेटमध्ये तुमचा माइंड सेट असणं फार गरजेचं आहे. स्वप्नीलकडे माइंड सेट फार गरजेचं आहे.
तुम्हाला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागणार आहे आणि क्रॉस झाला चेंडूवरती जर खेळला तर मोठे फटके तुमच्या बॅट मधून येऊ शकतात. अगं उंची घेतली विशिष्ट पंचांचा इशारा येतो स्वेर मारा वाईटचा इशारा स्वेर माराने खात्यामध्ये वेळ पडते. धावसंख्या होते 2. दोन धावा. पुन्हा एकदा सुंदर सुंदर चेंडू ऑप्टमच्या दिशेने गोलंदाजी करताना जकडून ठेवले स्वप्नीला थांबून ठेवले कोणताही संधी देत नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. तितका आत्मविश्वास देखील स्वप्नीलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एकीकडे स्वप्नीलने जीवनदान दिलं समीरला आणि तिथे महागडी गोलंदाजी देखील स्वप्नीलने केली. आता मोठे फटके खेळावे लागणार वसूल करावे लागणार आहेत. लेजंडचा आपण आडफेक आपण पाहतोय आणि दमामेकी तामोंड संघाने नाणेफेक जिंकण्या सर्वप्रथम बॅटिंग लेजंड वाले पहिलं बॅटिंगच घेणार. आपण लहानपणी असायचो त्यावेळेस पहिली बॅटिंगच जिंको की हरो पण पहिली बॅटिंग. लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतो जाधव सर येतोय पाहूया पंचांचा इशारा वाट पाहावी लागणार आहे. आपण कॅमेऱ्यामध्ये जर आपण क्षण टिपला असेल तर आपण पाहू कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामॅन षटकार चौकार चौकार आपल्याला पाहायला मिळते आणि 4च्या मदतीने धावसंख्या होते एकूण 6 धावा दाफलकर पाहायला मिळतात. चला लाईनमॅन पाठवा प्लीज. यानंतर माझ्या जोडीला जोडले जातील. माझा आवाज आपण ऐकलात आता आवाजानंतर ऐकाल गिरीजी गावडे यांचा देखील आवाज ऐकणार आहात आपण. त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करत आहोत. तर मी सन्माननीय कमिटी मेंबर्सना विनंती करेन की आपण सन्माननीय गिरीजी गावडे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. समीर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सूरजने उठवला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात स्वतः गोलंदाज समीर सावंत आणि सूरज कांदेकरला माघारी पाठवलं बॅक टू द पॅव्हिलियन. काहीच संत गतीने चाललेला सामना मोठी धावसंख्या गरज असताना थोडस काही विकेटचं पतन पाहायला मिळतंय. सूरज कांदेकर माघारी परतला. अपेक्षा होत्या सूरज कांदेकर कडून मोठे फटके खेळण्याची निराशा केली क्रिकेट रसिकांना आपल्या संघाला सूरजने. आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे तो रोहन बंगाल पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गावरती समीर आहे. समीरने आतापर्यंत आपण पाहिले एक चेंडू फेकला पहिल्या चेंडूवरती विकेट स्वतःच झेल पकडला आपल्या गोलंदाजीवरती आणि सूरजला माघारी पाठवलं. काहीस थोडस दमचाक होताना पाहायला मिळतं. दुसरं षटक 44 धावांचं आव्हान असताना फक्त आणि फक्त धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 44 धावांची गरज असताना फुलटॉस चेंडू हो काहीच खराब क्षेत्ररक्षक चकमा आणि येतो सरळ सीमारेषे पार गुदगोळ्या करत चौकार. नृत्य बघा मॅच बघा मित्रांनो नाहीतर नृत्य बघा.
शैलेश जाधवचा डान्स परफॉर्मन्स सुंदर, तितकाच खेळाचं प्रदर्शन देखील सुंदर होतं. मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता शैलेश पहिल्या सामन्यामध्ये. आणि सुंदर गोलंदाजीचा नजारा देखील आपण पाहतोय समीरकडे. समीर सुंदर पेश करतोय गोलंदाजी, थांबून ठेवलं रोहनला. पुन्हा एकदा हो सुंदर स्विंग गोलंदाजी पाहायला मिळतोय. जसा खेळपट्टीवरती चेंडू पडतो तसं थोडस स्विंग होते ऑफ रनच्या दिशेने आणि समजत नाहीये रोहनचे बॅट आधी निघून जाते आणि चेंडू मात्र उशिराने विसावतोय. विनोद हरावडे याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कसं दमचाक होताना पाहायला मिळतंय तात्या इलेव्हन या संघाची दमचाक. हो यष्टा उद्ध्वस्त, यष्टा उखळल्या जातात रोहन बंगालाच्या. बॅक टू द पावलन, पुन्हा एकदा विकेटचं पतन, विकेट क्रमांक 3चं पतन. फलंदाजने सुयश गुरव आपल्याला पाहायला मिळत आहे खेळपट्टीवरती. जर सुयश गुरवने जर चमत्कार केला तर क्रिकेट रसिक त्याला नमस्कार करतील. चमत्कार करणं गरजेचं आहे. पाहायचं हो बाहेर जाणारी चेंडू होता, खराब एक रक्षक पाहायला मिळतोय. विनोद तारावडेकडून खराब क्षेत्ररक्षण, एक धाव नक्की मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. नॉन स्ट्राईकला असलेला स्वप्नील आता स्ट्राईकला. कैसा षटक देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 10 धावा. अकरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही खूप मोठी धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू 33 धावांची गरज. रिंकू सिंगला आठवा मित्रांनो. आता स्ट्राईकला आहे सुयशला चमत्कार करावा लागेल मित्रांनो. क्रिकेट देय ही लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल, तिथे तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाही मित्रांनो तुम्हाला. कारण 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता म्हणावी लागेल कारण पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. ते क्रिकेटमध्ये होऊ शकतं. अहो बाहेर जाणारा चेंडू गोलंदाज आहे ओमकार मोगरे पाहायला मिळतोय. स्वेर मारा नवोदित गोलंदाज आहे. स्वेर मारा पाहायला मिळतो. बाहेरची दिशा होती. समीकरण बदललं आता. 6 चेंडू 32 धावांची गरज. 6 चेंडू. रिंकू सिंगला आठवा आता मित्रांनो. सुयश ओमकार पुन्हा क्रॉस लाईन करायचा प्रयत्न जेल तेव्हा पाहायचंय. प्रोटेक्शन दिलं जातं, थांबवलं जातं, पण एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि एका धावेवर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते एकूण 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 31 धावांची गरज. 5 चेंडू 31 धावांची गरज. अजूनही सामना कुठे गेले नाही. जर 2 फटके मोठे आले तर एक थोडसा आशिष किरण निर्माण होऊ शकते. या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. सुंदर अकोलबाचा चेंडू होता, स्विंग केलाय, पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलंय. एकेरी धाव फक्त मिळेल मित्रांनो. एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाहीये. तुम्हाला ध्येय मोठे आहे तर मोठी झेप घ्यावी लागेल. तुमचा योग्य वेळी योग्य पत्ता बाहेर काढा, नाहीतर हुकमाचे एके देखील वाया जातील. त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही मित्रांनो. तुम्हाला ध्येयाचा ध्यास लागला पाहिजे. तुम्हाला ध्येय आहे 44 धावांचं. 2 धावा नक्की मिळतील. सुयश याच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल.
तो स्वप्नील आणि विकेटचे देखील पतन होतोय. माघारी परतावला गेल सुयशला. धावसंख्या होते एकूण 16 धावा धावफल करते आपण पाहतोय. मैदानामध्ये दाखल झालेला आहे नवा खेळाडू आपण पाहतोय ओमकार. पुन्हा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अगोदरचा चेंडू होता, ताकद नाही हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक केले समीर सावंत वेगाने याला एसटी रक्षकाने मित्रांनो लॉंग ऑनच्या दिशेने धावत जाणं वेगाने आणि चेंडू पकडणं मोठं धाडसाचं काम आहे. ते काम केलं. स्वतःवरती आत्मविश्वास पाहायला मिळतो समीर सावंत याच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा 2चा शॉट आपण पाहिला. 2च्या मदतीने 18 धावा दाखल करतो आपण पाहिला. शेवटचा चेंडू शेष असेल. अजून 2 चेंडू शेष. अगोदरचा चेंडू क्रॉस द लाईन खेळला. स्वप्नील जाईल का? जातोय सर सीमारेषे पार. येतोय चौकार. मोठा प्रहार. दाफलकावरती जोडल्या जातात. शेवटचा चेंडू ओमकार याचा यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. फर्स्ट मित्रांनो अडचणीच्या काळात स्वतःला भक्कम बनवा कारण रम पिऊन गम जात नसतं. हार देखील पचवायला मित्रांनो दम लागतं. आता पुढे होणारा सामना आपण पाहतोय एक आकर्षण आजच्या या स्पर्धेचं DTPL अर्थातच मैत्री जीवाभावाची आणि एकजूट दोन्ही गावाची. दापोली तालुक्यात